नमस्कार. मॅजिकल हँड किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पुलाव. यासाठी मी या वाटीने 2 वाट्या तांदूळ मोजून घेतलेला आहे. आधी हा तांदूळ आपल्याला आता 15 ते 20 मिनिट भिजत घालायचा आहे. हे बघा, मी हा तांदूळ 15 ते 20 मिनिटापर्यंत साधारणतः भिजून घेतलेला आहे. चला तर कढईमध्ये मी आधी 2 चम्मच तूप घालणार आहे. तूप आणि तेल ह्यांचं मिश्रण जर घेतलं तर पुलावला छान टेस्ट येते आणि सुवास पण खूप छान येतो. आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात. अर्धा चम्मच मी मोहरी घातलेली आहे. त्यानंतर 4 काळे मिरे, नंतर 4 लवंग, 2 हिरवी विलायची आणि दालचिनीचा 1 तुकडा. अशा प्रकारे त्यामध्ये मी टाकत आहे. त्यानंतर आपल्याला 2 तेजपान घालायचे आहेत. माझ्याकडे तेजपानाचं झाडच आहे त्यामुळे मी हिरवे घेतले. नंतर कढीपत्ता आणि बारीक कापलेल्या मिरच्या. आधी आपल्याला हे छान होऊ द्यायचं आहे. यामध्ये मी बदाम घालत आहे आणि माझ्या मुलांना शेंगदाणे आवडतात पुलावमध्ये, त्यामुळे अर्धी वाटी शेंगदाणे घालत आहे. तुम्ही याऐवजी वाटाणे घातले तरी पण चालतील. हे थोडा वेळ फ्राय केल्यानंतर आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मी कांद्याचे उभे काप केले. कांदा परतताना आपल्याला तो मध्यम आचेवर परतायचा आहे. कमी फ्लेमवर जर परतला तर तो पाणी सोडतो. यामध्ये तसेच आपल्याला 1 चम्मच आले लसूणची पेस्टसुद्धा घालायची आहे. हे छान परतून घेऊया. आता आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत आणि भाज्या ऑप्शनल आहेत. मी यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो घालत आहे. त्यानंतर एक साधारणतः मीडियम साईजचा मी बटाटा घेतलेला आहे. तो बटाटा घालत आहे. तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाकू शकता. तसेच मी थोडं गाजर पण घेतलेलं आहे. आता ह्या भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. भाज्या परतल्या आहेत. आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. त्यासाठी 1 चम्मच धनिया पावडर, 1 ते 1.5 चम्मच तिखट घालणार आहे मी, थोडी हळद आणि आपल्याकडे जो कोणताही मसाला असेल तो मसाला आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. हे मसाले आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचे आहेत. माझ्याकडे माझ्या मुलांना पावभाजी मसाला त्या पुलावमध्ये खूप आवडतो, म्हणून मी पावभाजी मसाला घालत आहे. तुम्ही कुठलाही गरम मसाला त्यामध्ये घालू शकता. मसाले छान परतलेले आहेत. आता आपल्याला भिजवलेले तांदूळ यामध्ये घालायचे आहेत आणि हे तांदूळ सुद्धा आपल्याला थोडा वेळ साधारणतः 5 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे.
मी हे तांदूळ परतून घेतलेले आहेत. भाज्या यामध्ये छान मिक्स झालेल्या आहेत. आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्या समजा मी 2 वाट्या तांदूळ मोजून घेतले तर मला त्यामध्ये 4 वाटी पाणी घालावं लागेल. आणि आपल्याला आपण कुकरमध्ये लावत नाही आहे पुलाव, त्यामुळे गरम पाणी घालावं लागेल आपल्याला. मी हे पाणी गरम करून घेतलं होतं ते मी घालत आहे. जर कुकरमध्ये पुलाव करायचा असेल तर गरम पाणी घालण्याची आवश्यकता नाही. हे बघा, मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. हे सगळं घातल्यानंतर आता शेवटी यामध्ये जाणार आहे मीठ. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हा पुलाव झाकण न ठेवता त्यामधलं पाणी कमी होईपर्यंत झाकण न ठेवता शिजू द्यायचा आहे. हे बघा, झाकण न ठेवता मी हा पुलाव होऊ दिला. लगेच 7-8 मिनिटामध्ये हा होतो. आता आपल्याला जर असं वाटत असेल की हा पूर्णपणे झालेला नाही, तर या पुलावच्या वर आपल्याला एक ताट ठेवायचं आहे आणि त्या ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आणि मंद आचेवर हा पुलाव होऊ द्यायचा अशा प्रकारे. आणि मग हे ताटामधलं पाणी गरम झालं की पुन्हा त्यामध्ये थोडं हे पाणी आपल्याला घालायचं आहे. हे बघा, हे पाणी गरम झालं आहे थोडं. आता मी त्यामध्ये हे पाणी घालत आहे. म्हणजे हा पुलाव आपला एकदम छान होईल. एकदा हे पाणी मिक्स करून घेणार आहे मी. बघा, खूप छान असा सुगंध येत आहे आणि आपला पुलाव पण खूप छान झालेला आहे, अगदी मोकळा मोकळा. घरच्या घरी हा मसाला पुलाव बनवला तर मुलांना हा खूप आवडतो आणि मुलांना वारंवार हा पुलाव खायला आवडेल. अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. नमस्कार.